बालपणाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर तासगाव तालुक्यातल्या नागाव या ठिकाणी एका छोट्या खेडेगावामध्ये माझा जन्म झाला आणि बालपणापासूनच मला या निसर्गाची आणि इथल्या सगळ्या परिसराची खूप आवड त्यामध्ये होती. माझ्या गावाच्या शेजारून वाहणारी येरळा नदी जी आहे ती येरळा नदी मला नेहमी माझ्या मनावरती भुरळ पाडायची. आम्ही सतत त्यामध्ये तिथं डुंबत राहायचो. अनेक मित्र असायचे आणि नदीचा तो हिरवा काठ आहे, तो नदीचा हिरवा काठ हा मी पायी तुडवायचो. अनेक झाडं, अनेक पक्षी हे मला दिसायचे आणि मी कुतूहलानं त्या पक्ष्यांच्याकडं, त्या झाडांच्याकडं, निळ्या आभाळांच्याकडं मी सतत बघत राहायचो. त्या बालपणापासूनच मला शब्दांची आवड आहे, पुस्तकांची आवड आहे, ती मला लहानपणापासूनच होती. आणि मग शाळेमध्ये ज्या कविता म्हटल्या जायच्या, जी गाणी म्हटली जायची, ती गाणी माझ्या कानावर सतत पडायची आणि त्यामुळं मला बालपणामध्ये या शब्दांचं जे गारुड आहे ते शब्दांचं गारुड माझ्या मनावरती झालं आणि मग मी शब्दांशी लहानपणापासूनच खेळू लागलो. नागावमध्येच माझं छोटंसं घर होतं. आई वडील, बहिणी, भाऊ असं मोठं कुटुंब होतं आणि त्या कुटुंबातच माझी जडणघडण झाली. वाडा होता, थोडासा पडलेला वगैरे, पण बालपण इतकं छान गेलं की बालपणामध्ये कशाची फिकीर नसायची. मित्र असायचे, त्या मित्रांच्या बरोबर संगतीनं त्यामध्ये फिरायचं, शाळा असेल ती करायची आणि गावामध्ये जे जे काही त्यामध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम असतील किंवा मित्रांच्या समोरच्या गप्पा असतील त्या बालपणापासूनच मला त्यामध्ये रमायची सवय ही माझी त्या काळामध्ये झाली. आणि असं माझं बालपण जे आहे, बालपण या छोट्याशा खेडेगावामध्ये गेल्यामुळं मला आजही त्या बालपणाचे दिवस आहेत, ते बालपणाचे दिवस आजही आठवतात. आणि तेव्हापासून मी कधीही गाव जे आहे हे गाव मी कधीही सोडलं नाही. कारण मला तो जो बालपणीचा गाव आहे तो बालपणीचा गाव माझ्या मनामध्ये तसाच घर करून बसलेला आहे आणि मला नेहमी तिथं यावं वाटतं, तिथल्या मित्रांशी हितगुज करावं वाटतं. बालपणामध्ये जे काही आनंद भोगले, बालपणामध्ये जे काही सुख दुःख भोगलं ते नेहमी मला प्रेरणा देत राहतं. या झाडांच्या मधून किंवा बालपणी फिरताना, शेतांच्या मधून फिरताना मग मला शब्द सुचायला लागले आणि मी त्या शब्दातूनच त्यावेळी कविता केली. हिरवी राने पिवळी पाने शब्द असतात संगतीला, हिरवी राने पिवळी पाने शब्द असतात संगतीला, कांदा भाकर अवीट गोडी झाडच बसतात पंक्तीला, कांदा भाकर अवीट गोडी झाडच बसतात पंक्तीला, हिरवे पिवळे फांदीवरचे निळे पक्षी गाणं गात नाचू लागतात, फांदीवरचे निळसर पक्षी गाणं गात नाचू लागतात, रानच होते अंकल्पी फुलपाखरं वाचू लागतात, रानच होते अंकल्पी फुलपाखरं वाचू लागतात. या रानाने मला लावला गोड लळा, या रानाने मला लावला गोड लळा, मी भाळावरती गिरवतो मातीवरचा सुंदर टिळा, मी भाळावरती गिरवतो मातीवरचा सुंदर टिळा. अशा कविता मला लहानपणापासूनच त्यामध्ये या रानातल्या कविता, या झाडांच्या कविता, पाखरांच्या कविता या मला सुचत गेल्या. खूपच सुंदर कविता होती सर. आपलं बालपण देखील रम्य होतं. तर आपला शैक्षणिक प्रवास जाणून घ्यायला आवडेल. माझ्या शैक्षणिक प्रवासाच्या बाबत जर सांगायचं झालं तर या खेडेगावातच माझं 1ली ते 7वी पर्यंतचं शिक्षण झालं. आजच्या काळातल्या जशा शाळा होत्या तशा काही त्या काळातल्या शाळा नव्हत्या. त्या काळातल्या शाळा शेणाने सारवायच्या शाळा होत्या. आम्ही दर शनिवारी ठरलेला असायचा वार, शेण घेऊन जायचं आणि त्या शेणानं त्या जमिनी सारवायच्या. पण जरी जमिनी सारवलेल्या असल्या, जरी शाळा असल्या तर त्या शाळेमध्ये फार मोठं समाधान होतं, फार मोठं एक जीवनाचं शिक्षण देणाऱ्या अशा शाळा या शाळा होत्या. आणि त्या प्राथमिक शाळेमध्ये माझं 7वी पर्यंतचं शिक्षण झालं. 7वी पर्यंतचं शिक्षण अतिशय, जरी घरची गरिबी असली तरी सुद्धा शिक्षण मात्र त्यामध्ये अत्यंत जबाबदारीने घरच्यांनी त्यामध्ये पार पाडलं. अनेक गुरुजनांचा सहवास आहे, हा गुरुजनांचा सहवास त्यामध्ये तिथं मला मिळाला. त्या काळामधले जे गुरुजी आहेत ते गुरुजी अत्यंत सत्वशील, अत्यंत प्रामाणिक
अत्यंत संस्काराचं ते एक विद्यापीठ असायचं आणि त्या गुरुजींचा प्रभाव जो आहे हा गुरुजींचा प्रभाव हा माझ्यावर या प्राथमिक शाळेमध्ये खूप मोठा राहिला आणि तो मला सतत त्यामध्ये सांगत गेला आणि मग मी नंतर त्याच्यावरती या गुरुजींच्यावर एक कविता लिहिलेली होती. कडाक्याची थंडी गुरुजी शाळा मैदानात घ्यायचे, कडाक्याची थंडी गुरुजी शाळा मैदानात घ्यायचे आणि सोनसळ्या किरणांनी अंग हळदीचे होऊन जायचे, सोनसळी किरणांनी अंग हळदीचे होऊन जायचे. कडाक्याची थंडी पण गुरुजींनी शिकवणं नव्हतं सोडलेलं, कडाक्याची थंडी पण गुरुजींनी शिकवणं नव्हतं सोडलेलं, घड्याळाच्या काट्याशी आपलं नातं नव्हतं जोडलेलं. मारझोड व्हायची पण कुणी घेत नव्हतं मनावर, मारझोड व्हायची पण कुणी घेत नव्हतं मनावर. फाटक्या सगळ्यातली पोरं साहेब झाली बातमी यायची कानावर. रुळाचा असायचा मार मन वेदनेने उसळायचे, रुळाचा असायचा मार मन वेदनेने उसळायचे, पण तोंडातून पाडे कसे पावसासारखे कोसळायचे. शिस्त प्रसन्नता रोमारोमात भिनलेली, शिस्त प्रसन्नता रोमारोमात भिनलेली आणि सरस्वतीनं शाल गुरुजींसाठी विणलेली, सरस्वतीनं शाल गुरुजींसाठी विणलेली. असलं नसलं तरी गुरुजी कधी दुःखी नसायचे, असलं नसलं तरी गुरुजी कधी दुःखी नसायचे. समाधानाचं चांदणं त्यांच्या गालावर हसायचे, समाधानाचं चांदणं त्यांच्या गालावर हसायचे. आता नुसत्याच भव्य शाळा आशय आहे दडलेला, आता नुसत्याच भव्य शाळा पण खरा आशय आहे दडलेला. गाभाऱ्यात देव शोधताना श्रावण पापणींशी भिडलेला, गाभाऱ्यात देव शोधताना श्रावण पापणींशी भिडलेला. हे गुरुजींचं नातं मी त्यामध्ये शब्दबद्ध केलं. पुढे माझा जो काही नंतरचा प्रवास आहे तो नंतरचा प्रवास तासगावच्या ठिकाणी झाला आणि माझं जवळजवळ पुढचं शिक्षण सगळं तासगावला झालं, BAचं शिक्षण तासगावला झालं. आणि या तासगावनं मला जर काय दिलं असेल तर तासगावनं मला त्यामध्ये खूप मोठी परंपरा. तासगावमध्ये मी पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील सध्याचं महाविद्यालय आहे, त्या महाविद्यालयामध्ये मी ज्यावेळी BAची पदवी घेतली त्यावेळी BAची पदवी घेत असताना तिथे एक आम्हाला डॉक्टर यशवंतराव पाटणे म्हणून एक मराठीचे सर होते. त्यांनी इतकं सुंदर या विद्यार्थ्यांना घडवलं, इतकं त्यामध्ये त्यांच्या शब्दांचा जो काही भाग आहे त्या शब्दांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची मनं घ्यायची, प्रत्येक विद्यार्थ्यांची मनं ही चैतन्यदायी त्यामध्ये गेली. त्यांचं व्याख्यान असायचं म्हणजे एक पर्वणी असायची. सगळ्या भागात शाखेतले विद्यार्थी विज्ञानाचे असो कॉमर्सचे असो ते सगळे आर्ट्सला येऊन बसायचे. इतकं सुंदर त्यांचं व्याख्यान असायचं. आणि खऱ्या अर्थानं मी साहित्याच्या क्षेत्रामध्ये जो काही कवितेच्या क्षेत्रामध्ये थोडंफार काम करू शकलेलो आहे त्याचं खरं श्रेय डॉक्टर यशवंतराव पाटणे यांना त्यामध्ये जातं. आणि त्यांनी मला त्यावेळी सांगितलेलं होतं की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एखादा सुप्त गुण दडलेला असतो, फक्त तो जाग करायचा असतो. आपल्याजवळ जेवढं आहे ते तेवढं प्रत्येकानं जेवढं आहे तेवढं द्यायचं असतं, ते ठेवायचं नसतं. प्रत्येकाच्या मनामध्ये एक सुप्त कला असते आणि सुप्त कला ती दाखवायची असते. मग ते अंगण छोटं असलं तरी चालेल, मोठं असलं तरी चालेल, पण त्याच्यामध्ये समाधानी राहून त्याच्यातून काहीतरी करायचं असतं. आणि मग हे शब्द मी माझ्या मनामध्ये त्या काळामध्ये साठवून घेतलेले होते आणि त्याच्यावर सुद्धा त्यामध्ये मी कविता केली. ती कविता अशी त्यामध्ये होती, जेवढं अंगण पायाखाली तेवढं तरी नाचावं, जेवढं अंगण पायाखाली तेवढं तरी नाचावं, आयुष्याचं सुंदर पुस्तक मनापासून वाचावं. झाडांच्या इशाऱ्यात पावसाचं येणं आहे, प्रत्येकाच्या मनात एक दडलेलं गाणं आहे. गाणं गाव साऱ्याने गळ्यासाठी अडू नये, कुणाच्याही वाटेवर काटा म्हणून पडू नये. हिरवे पिवळे रंग झाडाकडून घ्यावे, दोन डोळे झाडांसाठी कायमचे द्यावे. वेचलेल्या फुलांना धुमारे सुगंधाचे यावे आणि प्रत्येकाचे हात चंदनाचे व्हावे, प्रत्येकाचे हात चंदनाचे व्हावे. त्यानंतर BA झाल्यानंतर मग MA ला मी KWC कॉलेज तिथं माझा प्रवेश झाला. तिथं मी MA केलं आणि MA केल्यानंतर तिथं सुद्धा मला अनेक चांगले गुरुवर्य त्यामध्ये भेटले. मी अनेक साहित्यिक होते, त्या साहित्यिकांच्या सहवासामध्ये मी यायचो. त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न जो आहे हा शिकण्याचा प्रयत्न करत होतो. महाविद्यालयीन जीवन जगत स्पर्धांच्या मध्ये, काव्यवाचन स्पर्धांच्या मध्ये, वक्तृत्व स्पर्धांच्या मध्ये मी सहभाग घेत होतो आणि अनेक ठिकाणी या स्पर्धांच्या
जी आहे ती बक्षिसं मिळत होती. पण बक्षिसापेक्षा त्याच्यातून एक फायदा झाला की दुसरी त्यामध्ये जे लोक आहेत किंवा जे अत्यंत चांगले साहित्यिक आहेत ते लिहितात कसं, त्यांच्या लिखाणाची खोली कशी आहे, त्यांच्या साहित्यातला आशय कसा आहे, तो किती खोलवर दडलेला आहे, व त्याच्यासाठी किती ध्यान किंवा किती साधना करायला हवी, किती वाचन त्यामध्ये करायला हवं, याची जाणीव आहे ही खरी. याची जाणीव मला सांगलीला त्यामध्ये असताना झाली. आणि मग मी नगर वाचनामध्ये जात होतो, महात्मा गांधी ग्रंथालय त्या वाचनामध्ये जात होतो, अनेक साहित्यिकांची मासिकं, अनेक कथा कादंबऱ्या, कवितांची पुस्तकं, अनेक मान्यवरांची व्याख्यानं जे ही मी व्याख्यानं त्या काळामध्ये सांगलीमध्ये खूप ऐकली. सांगलीमध्ये असं मी एकही व्याख्यान त्यामध्ये सोडलेलं नव्हतं की अनेक मान्यवरांची व्याख्यानं त्यामध्ये असायची. विशेषतः त्या काळामध्ये एक गाजलेले वक्ते होते प्राचार्य शिवाजीराव भोसले. शिवाजीराव भोसलेंची आसपास कुठेही व्याख्यानं असतील तर मी ती संधी कधीही त्यामध्ये सोडलेली होती. भरपूर त्यांची प्रचंड व्याख्यानं जी आहेत ही व्याख्यानं मी त्यांची त्यामध्ये ऐकलेली आहे. आणि त्यानं एक असा भाग झाला की मला शब्दांची जी काय आवड आहे, शब्दांची संगत आहे, ती शब्दांची संगत मला त्यामध्ये भावली. आणि मग मी या सांगलीमध्ये असताना अनेक साहित्यिकांच्या घरामध्ये तिथं जायला लागलो. वैजनाथ महाजन असतील, वसंत केशव पाटील सर असतील, असे अनेक त्यामध्ये मान्यवर होते. त्यांच्या साहित्यामध्ये मी जायला लागलो. त्यांच्याकडून साहित्य संमेलनं भरवली जायची, त्याच्यामध्ये मी सहभाग त्यामध्ये घ्यायला लागलो. आणि मला खरं साहित्य जे आहे हे खरं साहित्य सांगलीला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असताना मला खरं साहित्य त्यामध्ये त्या काळामध्ये मला खूप त्यामध्ये तिथं कळालं आणि त्याचं आकलन झालं. आणि नेमकं आपण कसं लिहिलं पाहिजे, नेमका साहित्याचा हेतू काय आहे. साहित्य हे माणसाची मनं त्यामध्ये जोडतं आणि हे मनं जोडण्याचं साहित्याचं ज्ञान आहे. मला खऱ्या अर्थानं या सांगलीच्या माझ्या शिक्षण प्रवासामध्ये झालं. आणि त्यामुळे माझा सांगलीचा जो शिक्षण प्रवास आहे तो शिक्षण प्रवास मला खूप अत्यंत प्रेरणादायी ठरला. सर, आपल्या कविता तर खूपच सुंदर आहेत, तर आपल्याला कविता कशा सुचतात याबद्दल सांगा. आता या कविता किंवा साहित्यातला प्रकार जो आहे हा प्रकार सुचण्याचा काही असा एक म्हणजे ठराविक असं एका ठिकाणी वगैरे असा भाग नाही. ह्या कविता हे साहित्य सतत मनात त्यामध्ये रुंजी घालत असतं, सतत मनामध्ये घोळत असतं. आणि मग एखादी कविता जी ही एखादी कविता प्रवासामध्ये आटपून जाते, एखादी कविता जी ही एखादी कविता झोपेत असताना सुद्धा त्यामध्ये आटपून जाते. आणि ते पकडून ठेवण्याचं जे काही काम आहे ते पकडून ठेवण्याचं काम साहित्यिकाला त्यामध्ये करावं लागतं. मी ज्यावेळी महाविद्यालयामध्ये अध्यापक म्हणून रुजू झालो त्यावेळी मला त्यामध्ये या विद्यार्थ्यांच्याकडे अध्यापन करत असताना त्याच्यातून सुद्धा काही संदर्भ मला मिळत गेले. आणि त्याच्यातून सुद्धा जाणीव झाली, अरे या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे, या विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा आपल्याला काहीतरी त्यामध्ये आपल्याला सुद्धा त्यामध्ये काही प्रेरणा मिळते, आपल्याला सुद्धा काहीतरी शिकायला मिळतं. आणि त्याच्यातून सुद्धा मला अशा काही कविता ज्या आहेत या अशा कविता त्यामध्ये मला सुचत गेल्या. मला नेहमी भावत आलेला एक प्रश्न आहे माझ्या मनाला साहित्याच्या संदर्भातला, निदान माझ्या मनाला तरी मला जे सुचतं ते हिरव्या रानांच्या मध्ये खूप सुचतं, हिरव्या शेतांच्या मध्ये सुचतं. आजही मी शेतीची माझी नाळ कधीही तुटू दिली नाही. मी आजही शेतामध्ये 2 तास मातीमध्ये मी आजही अत्यंत आनंदानं राबतो, आनंदानं मी मातीमध्ये काम करतो. आज माझ्या शेतामध्ये जवळजवळ आंब्याची 150 ते 200 झाडं मी लावलेली. ती सगळी झाडं जे त्या झाडाचं संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीनं मी करतो. जशी आई मुलाची काळजी घेते तशी मी झाडांची रोज त्यामध्ये काळजी घेतो. आजही ती झाडं जे ही झाडं माझ्या मस्तकावर सावली सांडतात. मला त्याच्यातून किती पैसे मिळतात हा भाग नाही, पण माझ्या मनाला जो मिळणारा आनंद आहे तो आनंद मला निश्चित कवितेसाठी खूप उपयोगी पडतो. मला त्याच्यातून कवितेची निर्मिती जी आहे ही कवितेची निर्मिती होते. आणि झाडाखाली शांत बसल्यानंतर मला त्यामध्ये कविता सुचते. झाडं माझ्याशी बोलतात, मीही झाडांशी बोलतो. मी झाडांशी असं त्यामध्ये थांबलेलो होतो आणि झाड माझ्याशी हितगुज सांगत होतं. आणि ते झाड मला बोलायला लागलं आणि म्हणायला लागलं, अरे मी फक्त सावलीच सांडली नाही, मी शब्द सांडले, ते शब्द गोळा कर आणि त्याची कविता कर. ती सुद्धा कविता त्यामध्ये होती. आणि मग त्या कवितेचं गाणं झालं.
नको बिछाना मखमली गाद्या पंख्यांची गरगर पाती. नको बिछाना मखमली गाद्या पंख्यांची गरगर पाती. झाडाखाली देह टाकला कुशीत घेते माती. झाडाखाली देह टाकला कुशीत घेते माती. भिरभिरणारा मंद वारा हितगुजकानी मांडतो. भिरभिरणारा मंद वारा हितगुजकानी मांडतो. फांदीवर शिळ घालीत पक्षी झोप पापनीत सांडतो. माथ्यावरच्या आभाळाने केशर निळे सांडले. पंखावरती झेलण्यासाठी सारे पक्षी भांडले. नसे अंतरून नसे पांघरून डोळा झोप दाटते. मातीचे उबदार अंग आईची मांडी वाटते. उघडता डोळा हिरवा शिवार तालावरती डोलतो. कंसावरचा मोती दाना माझ्या सर्वे बोलतो. नको बिछाना मखमली गाद्या पंख्यांची गरगर पाती. झाडाखाली देह टाकला कुशीत घेते माती. कुशीत घेते माती. हे मातीतलं कुशीत घेणं आहे. हे घेणं आपल्याला झाडं देतात, रानं देतात आणि प्रत्येकाला जी कविता किंवा साहित्य जे सुचतं त्या सुचण्या पाठीमागं एक वेदना त्यामध्ये असते. मग ती आनंदाची असू द्या किंवा ती कुठली तरी दुःखाची असू द्या. दुःखाच्या किंवा वेदनेच्या हुंदक्यात साहित्याचा जन्म जो आहे हा साहित्याचा जन्म हा मुळात झालेला आहे. माझा एक असा अनुभव आहे की मी शेतामध्ये बसलेलो होतो. म्हणजे वेदनेतून कशी कविता सुचते. आणि त्यावेळी ऊसतोडी करणारा एक मुलगा जो आहे हा मुलगा माझ्या शेतामध्ये आला. तो पाणी घेण्यासाठी आलेला होता आणि तो चांगला थोडासा तरुण होता. मग मी त्याला प्रश्न केला की अरे तू शाळा वगैरे काही त्यामध्ये शिकला नाहीस किंवा गेला नाहीस आणि तू ऊसतोडी तू अजून तुझं शिकायचं वय आहे, मग तू इकडं कसा काय आलास. त्यावेळी त्यानं जी मला वेदना सांगितली त्या वेदनेतून माझ्या कवितेचा जन्म झाला. त्यानं मला वेदना सांगितली की त्यानं मला सांगितलं मला शिकायचं होतं पण मला त्यामध्ये या परिस्थितीमुळं शिकता आलं नाही. आणि त्याची दुःखाची परिस्थिती जी वेदनादायक परिस्थिती होती ती त्यानं मांडली आणि लगेच माझ्या मनाला अस्वस्थता त्यामध्ये निर्माण झाली आणि त्या अस्वस्थ वेदनेतून कविता आली. ती 4 ओळीची कविता अशी होती. बापानं कोयत्यावर उचल घेतली आणि बाप देवाघरी निघून गेला. बापानं कोयत्यावर उचल घेतली आणि बाप देवाघरी निघून गेला. सर तेव्हापासून माझ्या हातात कोयता आला. सर तेव्हापासून माझ्या हातात कोयता आला. सर ठरवलं होतं शिकून सवरून वाचायची पुस्तकं 4 पण मुकादमच्या शब्दाला तलवारीची होती धार. मुकादमच्या शब्दाला तलवारीची होती धार. त्यानंच तर विस्तारा माझा गाडीत कोंबला. सर त्यानंच तर माझा विस्तारा गाडीत कोंबला आणि अर्ध्या रात्री माळावर येऊन थांबला. अर्ध्या रात्री माळावर येऊन थांबला. सर तेव्हापासून उसाच्या बुंद्यावरती घालतो घावावरती घाव. सर तेव्हापासून उसाच्या बुंद्यावरती घालतो घावावरती घाव. रोज एकच पुस्तक वाचतो भूक त्या पुस्तकाचं नाव. भूक त्या पुस्तकाचं नाव. अशी वेदना जी आहे ही अशी वेदना त्यामध्ये येते आणि त्याच्यातून साहित्य जे आहे साहित्य जन्माला त्यामध्ये येतं. विद्यार्थी माझ्या पुढे असतात त्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की नेहमी तुम्ही कलेसाठी सुद्धा जगा. विद्यार्थ्यांना 80% मार्क 90% मार्क्स पडलेच पाहिजे. पण माझं नेहमी विद्यार्थ्यांना त्यामध्ये सांगणं असतं की तुम्ही कलेवरती सुद्धा आयुष्य जगू शकता. एखाद्या कलेशी मैत्री जी आहे ही कलेशी मैत्री ही केली पाहिजे. आपल्याला पु ल देशपांडेंनी सांगितलेलं होतं की पोटापुरतं लागणारं शिक्षण जरूर घ्या पण एका कलेशी मैत्री त्यामध्ये करा. कारण पोटापुरतं घेतलेलं शिक्षण तुम्हाला पोट कसं भरायचं त्यामध्ये सांगून जाईल पण कलेचं घेतलेलं शिक्षण आयुष्य कशासाठी जगायचं असतं हे सांगून जाईल. आणि मग मी विद्यार्थ्यांना सांगत राहतो की संगीताच्या क्षेत्रात नाट्याच्या क्षेत्रात सगळ्या क्षेत्रात तुम्ही सहभागी व्हा. कारण आयुष्य हे पुन्हा पुन्हा मिळत नाही. एकदा त्यामध्ये मिळतं आणि त्यामुळं अशा सगळ्या ज्या कलांचा अभ्यास आहे या महाविद्यालयीन जीवनामध्ये करा. आणि मग हे सांगत असताना मला सुद्धा शब्द मिळतात
मिळतात आणि त्याच्यातून सुद्धा कविता सुचते. ती अशी कविता सुचते, एकदाच मिळतं आयुष्य आनंदानं जगावं. एकदाच मिळतं आयुष्य आनंदानं जगावं आणि आपल्या आपल्या मनगटातच इतिहासाला बघावं. आपल्या आपल्या मनगटातच इतिहासाला बघावं. मित्रांनो, जयघोष नुसताच नको महापुरुषांचा. मित्रांनो, जयघोष नुसताच नको महापुरुषांचा. थोडं सत्व वेचावं आणि मातीमध्ये राहून सुद्धा आभाळभर पोचावं. मातीमध्ये राहून सुद्धा आभाळभर पोचावं. अरे एक कला शिकून घ्यावी, जगणं खूप सोपं होतं. एक कला शिकून घ्यावी, जगणं खूप सोपं होतं. अरे निळं निळं आभाळ सुद्धा भेटण्यासाठी खाली येतं. निळं निळं आभाळ सुद्धा भेटण्यासाठी खाली येतं. शेवटी आयुष्य म्हणजे असतं काय? शेवटी आयुष्य म्हणजे असतं काय? एक हात आपल्यासाठी आणि एक दुसऱ्याला द्यावा आणि प्रत्येक शब्द जिभेवर खडीसाखर व्हावा. प्रत्येक शब्द जिभेवर खडीसाखर व्हावा. सर, आपण बोललात की हिरवाईमध्ये आपल्याला कविता सुचतात, त्याचबरोबर झाडांशी आपण गप्पा मारता आणि तुमच्यामध्ये की वेदनेच्या मुंडक्यामधून आपल्या साहित्याचा जन्म होतो आणि त्याप्रमाणेच आपल्या कविता देखील खूप सुंदर आहेत, ऐकतच राहाव्यात अशा वाटतात. तर कवितेव्यतिरिक्त आणखीन कोणते आपण लेखन केले आहे का? कवितेबरोबरच मी काही व्यक्तिचित्रणं लिहिलेली आहेत की मी ज्यावेळी गावामध्ये असायचो त्यावेळी काही लोक मला भेटायचे आणि ते लोक गप्पा मारायचे आणि त्याच्यातून मला त्यामध्ये काही व्यक्तिचित्रणं जी आहेत ही यांच्यावरती लिहावी असं मला वाटायचं. पूर्वी गावामध्ये आमच्या सकू कुंभारी नावाची एक व्यक्ती होती. तर ती खूप छान बैलं तयार करायची. तर ती मला नेहमी त्यामध्ये बैल द्यायची आणि मग तिचा असणारा तो वाडा एकटीच असायची. मग त्या वाड्यामध्ये ती राहायची. बेंद्राला तिची बैलाची लगबग त्यामध्ये असायची आणि तिचं कुठल्या शाळेमध्ये गेलेली नव्हती ती, पण इतकं सुंदर तत्वज्ञान जगण्याचं ती सांगायची. मला खूप ते ऐकत बसावंसं वाटायचं आणि मग तिथं मी वेळ काढून तिच्याकडे त्यामध्ये जायचो आणि मग तिचं ते सगळं त्यामध्ये ते मी ऐकत राहायचो आणि मग तिच्यावर मी एक त्यामध्ये अतिशय सुंदर असं चित्रण व्यक्तिचित्रण हे लिहिलेलं आहे. दुसरा बापू नावाचा एक त्यामध्ये आमच्यामध्ये एक ग्रस्त होता गावामध्ये. तर त्याला शिकारीचा खूप नाद असायचा. तर तो शिकारीच्या कथा इतक्या सुंदर सांगायच्या की तो डोंगराचं वर्णन त्यामध्ये करायचा. ती कुत्री घेऊन गेल्यानंतर कुत्री कशी पळाली, त्यानंतर त्यामध्ये मध्येच त्यामध्ये ससा त्यामध्ये कसा उठला आणि मग त्याच्या पाठीमागं धावताना किती दमछाक त्यामध्ये झाली. ह्या सगळ्या निसर्गातल्या ज्या घटना आहेत त्या निसर्गाच्या घटना तो अतिशय छान सांगायचा आणि ते मला ऐकत बसावंसं वाटायचं. आणि मग अशी व्यक्तिचित्रणं जी आहेत ही 8-10 व्यक्तिचित्रणं मी लिहिलेली आहे. त्याचं पुस्तक रूपानं अजून काही ती आलेली नाही, पण ती पुस्तक रूपानं त्यामध्ये आणण्याची माझी खूप मोठी इच्छा त्यामध्ये ती लवकरच येते. त्याचबरोबर मी ज्यावेळी शेतामध्ये असतो त्यावेळी आपल्या या भागामध्ये 4-6 महिने जी काही ऊसतोडी कुटुंब आपल्याकडे येतात आणि त्या ऊसतोडी कुटुंबाचं अत्यंत जवळून चित्र त्यांच्या त्या पालावरती जाऊन मी सतत त्यामध्ये जातो आणि तिथला सगळा जो काही भाग आहे तो निरीक्षण मी त्यामध्ये त्यांचं करतो. आणि हे निरीक्षण करत असताना मला एक शिवा नावाचा त्या टोळीचा जो प्रमुख आहे तो शिवा नावाचा टोळीचा प्रमुख त्यामध्ये मला त्यामध्ये तिथं भावला आणि अत्यंत साधा भोळा वारकरी संप्रदायातला वास्तविक पाहता कुठलंही व्यसन नसणारा आणि जीवनाचं तत्वज्ञान खरं वारकरी संप्रदाय पद्धतीनं जगणारा हा शिवा होता. आणि त्या शिवा मला इतका भावला की तो प्रत्येक टोळीतल्या कुटुंबावर जे जे आलेले लोक आहेत त्यांना एवढं छान जगण्याचं तत्वज्ञान तो सांगायचा. जगणं कशासाठी असतं, जगण्याचं काय त्याचं नियोजन काय आहे, माणसं का जगतात हे सुंदर पद्धतीनं सांगायचा आणि तो प्रत्येक माणसाच्या वेदनेवर फुंकर घालायचा. प्रत्येक माणसानं दुःख सांगितली की त्याच्यावर त्यामध्ये तो अत्यंत उपायाने अत्यंत फुंकर घालून त्या माणसाची सगळी दुःख तो कमी करायचा. मी सतत त्याच्या सानिध्यामध्ये 3 महिने 4 महिने राहिलो आणि सगळा त्याचा दांडोळा जो आहे हा त्यामध्ये मी घेतला आणि मी त्याच्यावरती फुंकर नावाची एक कादंबरी लिहिलेली तयार आहे. पुस्तकाच्या रूपानं आलेली नाही पण ती कादंबरी तयार आहे. अतिशय सुंदर पात्र वगैरे त्यातली घेऊन त्यांचं जगणं काय असतं आणि अत्यंत कष्टाच्या या जगण्यामध्ये सुद्धा शिवा प्रत्येकाला कसा धीर देतो. साधेपणाची वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान
जगण्यामध्ये कसं उतरावं हे इतकं सुंदर बारकाईनं त्यामध्ये सांगतो, हे मला खूप भावलं. त्याच्यावरची ही कादंबरी माझी ही लिहून तयार आहे, ती सुद्धा प्रसिद्ध करण्याचा एक माझा मानस लवकरच त्यामध्ये आहे. सर, आपण कविता लिहिता, व्यक्तिचित्रण लिहिता, तर आपली आतापर्यंत कोणती पुस्तके प्रकाशित झालीत आणि आगामी प्रकाशनाच्या वाटेवर असणारी कोणती पुस्तके आहेत? माझी आता 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. कविता संग्रहच आहे. एक सर तुमचे शब्द हा कविता संग्रह आहे, तो पुण्याच्या संस्कृती प्रकाशनानं तो प्रकाशित केलेला कविता संग्रह आहे. दुसरा माझा जो कविता संग्रह आहे तो रानगूस नावाचा कविता संग्रह आहे, तो अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेलं आहे. आता माझं हे व्यक्तिचित्रणाचं जे पुस्तक आहे ते पुस्तक आता आगामी प्रकाशन म्हणून ते लवकर प्रकाशित होईल. कादंबरी जी आहे ती फुंकर नावाची कादंबरी, तीही माझी प्रकाशित होण्याच्या मार्गावरती आहे. सर, आपल्या अशा छान छान कविता प्रेक्षकांच्या भेटीला येऊन इथून पुढच्या तुमच्या प्रवासाला सदिच्छा. त्याचबरोबर आपण साहित्यामध्ये अनेक उपक्रम घेत असता, तर त्याबद्दल थोडे सांगा. साहित्याविषयीचे जे उपक्रम आहेत ते उपक्रम पलूसमध्ये मी अध्यापक म्हणून काम करतो, त्या परिसरामध्ये राबवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही करतो. साहित्याच्या बाबतीत, उपक्रमाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पलूस महाविद्यालयामध्ये म्हणजे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस या महाविद्यालयामध्ये अध्यापन करत असताना या पलूसच्या परिसरामध्ये साहित्याची सेवा जी आहे, साहित्याची सेवा त्यामध्ये करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. आमच्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर B.N. पवार सर आणि सध्याचे जे प्राचार्य डॉक्टर R.S. साळुंखे सर आहेत ते खूप मोठं प्रोत्साहन या साहित्याच्या संदर्भामध्ये देत असतात. कारण साहित्य हा एक असा विषय आहे की माणसांची मनं जी आहेत ही माणसांची मनं संस्कृतीनं आणि नैतिकतेनं किंवा मानवतेनं जोडायची असतील तर साहित्याशिवाय पर्याय नाही. साहित्य हे माणसाला त्या माणूसपण कसं असावं किंवा माणूसपण म्हणजे नेमकं काय याची शिकवण त्यामध्ये देण्याचं एक फार मोठं ज्ञान देतं किंवा फार मोठी शिकवणूक देतं. आणि त्यामुळं साहित्याचे उपक्रम हे सगळीकडे व्हायला पाहिजे. यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला सांगितलेलं होतं की इथं नद्या अडवल्या जातील, त्याच्यावरती बंधारे बांधले जातील, त्या नद्यांचं पाणी आपल्या शेतात येईल, शेती उत्तम पद्धतीनं पिकेल, तुम्हाला प्रचंड पैसा येईल. पण पैसा म्हणजे श्रीमंती नाही. जर नुसताच पैसा आला आणि सांस्कृतिक अधिष्ठान, साहित्याचं अधिष्ठान त्या परिसराला नसेल तर आलेली श्रीमंती जी आहे ही आलेली श्रीमंती उपयोगाची असणार नाही. ती श्रीमंती ही पोकळ श्रीमंती असेल. माणसाची मनं जी आहे ही माणसाची मनं जर श्रीमंत व्हायची असतील तर अशा साहित्याचे उपक्रम जे आहेत हे प्रत्येक ठिकाणी राबवले गेले पाहिजे असा एक त्यांचा विचार होता. आणि म्हणून यशवंतराव चव्हाणांनी खूप मोठ्या संस्था ज्या आहेत या साहित्य संस्था त्यामध्ये काढल्या. त्याला अनुदान जे आहे अनुदान यशवंतराव चव्हाणांनी त्यामध्ये दिलं. आणि तोच धागा जो आहे हा तोच धागा पकडून आज अनेक महाराष्ट्रामध्ये साहित्याची सेवा करणाऱ्या संस्था आहेत. तसं पलूसमध्ये आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे याची शाखा जी आहे ही आम्ही या पलूसच्या परिसरामध्ये राबवतो. अनेक उपक्रम साहित्याचे आम्ही घेतो. नवोदित जे साहित्यिक असतील त्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन असेल, त्यांच्या पुस्तकावरती चर्चा असेल ती आम्ही त्यामध्ये घडवून त्यामध्ये आणतो. अनेक जण त्याच्यामध्ये सभासद जे हे सभासद हिरिरीनं भाग घेत असतात. या सगळ्या या महाराष्ट्र साहित्य मंडळामध्ये संदीप नाझरे, संपतराव पार्लेकर अनेक मान्यवर जे हे मान्यवर त्याच्यामध्ये देत आहेत. आणि या सगळ्यांनी मिळून आम्ही हा एक साहित्याचा उपक्रम जो आहे हा उपक्रम राबवलेला आहे. मी त्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अध्यक्ष आहे. अध्यक्ष जरी असतो तरी आम्ही सगळे एकत्रित मिळून या पलूसच्या परिसरामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीनं साहित्य जे आहे हे साहित्य त्यामध्ये तिथे निर्माण झालं पाहिजे आणि लोक लिहिते झाले पाहिजे अशी आमची प्रेरणा असते. आणि त्यामुळे आम्ही दरवर्षी वासंतीताई नेहरू वगैरे दरवर्षी आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये जे साहित्य संमेलन आहे महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन स्वामी विवेकानंद मंडळ याच्यामध्ये सहभागी असतं. आम्ही सगळ्यांच्या एकत्रित येऊन या दरवर्षी आम्ही अत्यंत उत्तम पद्धतीनं साहित्य संमेलन घेतो. अनेक चांगले जे काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकांना आम्ही पुरस्कार त्यामध्ये देतो. महाविद्यालयामधले जे विद्यार्थी आहेत
त्या विद्यार्थ्यांना लिहितं करतो, भित्तीपत्रकांचं नियोजन करतो. अनेक विद्यार्थी कथा त्यामध्ये लिहितात, अनेक विद्यार्थी कविता त्यामध्ये लिहायला लागलेले. आणि असा हा साहित्याचा उपक्रम आहे. हा साहित्याचा उपक्रम आम्ही या परिसरामध्ये ह्याच्याही पेक्षा आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही घेऊ. त्याच्यासाठी अनेक आम्ही संस्थांचं त्यामध्ये सहकार्य जे आहे हे सहकार्य घेऊन त्यामध्ये ही साहित्याची सेवा अशीच अखंड त्यामध्ये करण्याची आम्ही त्यामध्ये प्रेरणा जी आहे ही प्रेरणा आम्ही इतरांनाही देत जाऊ आणि आम्ही ही प्रेरणा ती घेऊ. आपण आपल्या कर्मभूमीला पैशाने नाही तर संस्काराने समृद्ध करण्यासाठी आणि त्याचबरोबर नव्याने लिहू पाहणाऱ्या साहित्यिकांसाठी आपण खूप छान उपक्रम घेत आहात. तर आता आपण निरोपाकडे वळताना आपली आवडती एखादी छानशी कविता ऐकवा. आता नुकतीच मी एक नव्यानं लिहिलेली कविता आहे, मला ती खूप आवडली. ती कविता मी सांगतो. कितीही कमवा कितीही जमवा बाकी आहे शून्य. कितीही कमवा कितीही जमवा बाकी आहे शून्य. ऐकू नका कुणाचे फुकटचे सल्ले. ऐकू नका कुणाचे फुकटचे सल्ले. डोळे भरून पाहावे शिवबांचे किल्ले. डोळे भरून पाहावे शिवबांचे किल्ले. हे हवं ते हवं नुसता हव्यास. हे हवं ते हवं नुसता हव्यास. आयुष्य कसं गेलं कळत नाही. हे हवं ते हवं नुसता हव्यास. आयुष्य कसं गेलं कळत नाही. एकदा गेलेली वेळ पुन्हा कधी मिळत नाही. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत मिळत नाही. आवडेल तिथे प्रवास करावा. आवडेल तिथे प्रवास करावा. आवडेल तिथे प्रवास करावा. खळखळून हसायचं. आवडेल तिथे प्रवास करायचा. खळखळून हसायचं. खोबऱ्यागत करवंटीला आता चिकटून नाही बसायचं. खोबऱ्यागत करवंटीला आता चिकटून नाही बसायचं. खोबऱ्यागत करवंटीला आता चिकटून नाही बसायचं. तेच ते काम तेच ते काम. उदासपणाचे कपाळावरती नकोत कसले बिल्ले. डोळे भरून पाहावे शिवबांचे किल्ले. डोळे भरून पाहावे शिवबांचे किल्ले. निर्मळ मनानं नाती जपावी. कशाला कुणावर उगीच रुसायचं. कशाला हव्या 10 गाड्या एकात रस्त बसायचं. कशाला हव्या 10 गाड्या एकात रस्त बसायचं. तेवढंच तुमदार घर बांधून सांधून घ्यावं. तेवढंच तुमदार घर बांधून सांधून घ्यावं. एक पाय टाकला तर अंगणात येता यावं. एक पाय टाकला तर अंगणात येता यावं. गोंजारावीत फुलझाडं पहावा फांदीवरचा पक्षी. गोंजारावीत फुलझाडं पहावा फांदीवरचा पक्षी. काळजावर गोंदून घ्यावी त्याच्या पंखावरची नक्षी. काळजात गोंदून घ्यावा त्याच्या पंखावरची नक्षी. पाखरं उंच भरारी घेतात. पाखरं उंच भरारी घेत आभाळ कवेत घेतात. कुठं शिकतात जिद्द ही पाखरांची पिल्ले. डोळे भरून पाहावे एकदा शिवबांचे किल्ले. डोळे भरून पाहावे एकदा शिवबांचे किल्ले. निळा निळा समुद्र लाटांचं तांडव. डोळे निरखून पाहावं. निळा निळा समुद्र लाटांचं तांडव. डोळे भरून पाहावं. दोघांनी मिळून एकदा कोकणात जावं. दोघांनी मिळून एकदा कोकणात जावं. कोकण फार नाही लांब म्हणू नका आत्ता नको जरा थांब. म्हणू नका आत्ता नको जरा थांब. थांब थांब म्हणत दिवस असे निघून जातील. थांब थांब म्हणत दिवस असे निघून जातील. आणि कवळी बसल्यावर कसे हरभरे खाता येतील. कवळी बसल्यावर कसे हरभरे खाता येतील. बघ ती फेसाळलेली लाट काय तिचा थाट. खडकावर कसे होतात तिचे हल्ले. डोळे भरून पाहावे त्या शिवबांचे किल्ले. चल जाऊ समुद्रात होडी बघ आली. चल जाऊ समुद्रात होडी बघ आली. आत गेल्याशिवाय कुठे त्याची कळते खोली. आत गेल्याशिवाय कुठे त्याची कळते खोली. वारा कानाशी कसा ताल धरतो. वारा कानाशी कसा ताल धरतो. आणि जीव मुठीत घेऊन कोळी वीतभर पोट भरतो. जीव मुठीत घेऊन कोळी वीतभर पोट भरतो. सुरमई पापलेट फिश करी खायची. सुरमई पापलेट फिश करी खायची. फणसाची चव जिभेवरून न्यायची. फणसाची चव जिभेवरून न्यायची. होऊ दे झाला रिकामा किस्सा. होऊ दे झाला रिकामा किस्सा. विनोद झाला पोट भरून हसा. कुणासाठी साठवायचे ते पैशांचे गल्ले.
डोळे भरून पाहावेत त्या शिवबांचे किल्ले, डोळे भरून पाहावेत त्या शिवबांचे किल्ले. याचं बघ त्याचं बघ बघण्यात आयुष्य निघून जातं, याचं बघ त्याचं बघ बघण्यात आयुष्य निघून जातं. म्हातारपण हळूच मागच्या दाराने आत येतं, म्हातारपण हळूच मागच्या दाराने आत येतं. खरं जगणं जगलोच नाही त्यावेळी कळतं, भूतकाळात डोकावून मग काळीच जळतं, भूतकाळात डोकावून मग काळीच जळतं. मुलं बाळं पंख लावून उंच भरारी घेतात, मुलं बाळं पंख लावून उंच भरारी घेतात. आपल्या आपल्या प्रदेशात ते स्थिर स्थावर होतात. मग येतं एकटेपण, उदास होतं मन, मग येतं एकटेपण, उदास होतं मन. स्वतःवर खर्च करा हात सोडून दिले, स्वतःवर खर्च करावा हात सोडून दिले. डोळे भरून पाहावेत शिवबांचे किल्ले, डोळे भरून पाहावेत शिवबांचे किल्ले. जन्म आणि मृत्यू यामधलं आयुष्य खूप छोटं आहे, जन्म आणि मृत्यूमधलं आयुष्य खूप छोटं आहे. कशाचाही भरोसा नसतो, प्रत्येक पावलाखाली मृत्यू दबा धरून बसतो, प्रत्येक पावलाखाली मृत्यू दबा धरून बसतो. घाबरायचं नसतं त्यावर करायची मात, घाबरायचं नसतं त्यावर करायची मात. देवानंच दिले एक सोडून दोन हात, देवानंच दिले एक सोडून दोन हात. नाचायचं बागडायचं गाणं म्हणत म्हणत बल्ले बल्ले, नाचायचं बागडायचं गाणं म्हणत म्हणत बल्ले बल्ले. डोळे भरून पाहावे त्या शिवबांचे किल्ले, डोळे भरून पाहावे त्या शिवबांचे किल्ले. सर आता आपण जी कविता ऐकवली